getting somewhere. Yeah, we all up in this shit. Yeah. विद्यार्थी येता जाता ही दृश्य पाहत असतात. त्यांच्या मनावर या गोष्टींचा वाईट परिणाम होऊ शकतो. आदरणीय पालक मित्रांनो, नमस्कार. मी काय तुम्हाला फार वेगळं सांगणार नाही. या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. कळतंय पण वळत नाही आहे. आत्ता तुम्ही जे व्हिडिओ बघितलेत, मावा, गुटखा, पान मसाला, तंबाखू, याच्यापासून शरीरावर किती दुष्परिणाम होत आहेत हे सगळं तुम्ही जाणतायत. पण तरीसुद्धा काही गोष्टी तुमच्या मुलांसमोर तुम्ही करतायत, त्या करायला नको आहेत. कारण त्यांच्या बालमनावरती वाईट परिणाम होऊ शकतात. चला पुढचा व्हिडिओ बघूया. सिगारेट ओढण्यापासून शरीरावर काय दुष्परिणाम होत आहेत ते. चला या पुढचा व्हिडिओ बघूया. दारू पिल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात आणि त्याचा परिणाम आपल्या घरातल्या वातावरणावर काय होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता काय करायला पाहिजे हे सगळं बघितल्यानंतर की आपण निरोगी राहायला पाहिजे हे सर्वात आधी महत्त्वाचं ठरवा. आपण कुठलंही व्यसन करायचं नाही किंवा जो व्यसन करतो त्याचं अनुकरण करायचं नाही. जर एखादा मुलगा तुमच्या सोबत पान मसाला, गुटखा, मावा खात असेल तर त्याची संगत सोडायची, त्याच्यासोबत राहायचं नाही. तिसरी गोष्ट, आई वडिलांचं ऐकायचं, शिक्षकांचं ऐकायचं. शिक्षक आणि आई वडील हे 3 जण असे आहेत की जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि तुमच्या हिताच्या गोष्टी तुम्हाला सांगतात. मग ते तुम्हाला एखाद फटका मारतात, छडी मारतात तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका, कारण ते तुमच्या चांगल्याचंच आहे. आणि पालकांनी काय करायचं तर पालकांनी आपल्या मुलांवर ओरडायचं नाही. कोणी फुकट दिलेली वस्तू खायची नाही. तसेच पानटपरीवर किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या दुकानासमोर जर कोण अनोळखी व्यक्ती भेटलं तर त्याच्याकडनं कोणतीही वस्तू घ्यायची नाही, किंवा त्याने दिली तर ती लगेच घरी सांगायची की या माणसाने मला हे दिलं, किंवा तो ओळखीचा होता किंवा नाही होता तेही सांगायचं.